निर्गुण निराकार हे सच्चित आनंद स्वरूप गुरुवर्य स्वामी रामगिरी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने मावंद्याचे निमित्त आहेत अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती मौली ज्ञानोबराया माऊलींना तीर्थयात्रेमध्ये आलेला अनुभव माऊलींनी अभंगातून व्यक्त केला. विठाला विठाला सरला बेट गोदावरी धामचे एक निष्ठ सेवक आमचे बाळासाहेब रूपचंद पाटील भांडे आणि सौभाग्यवती लताबाई बाळासाहेब पाटील भांडे जीवनामध्ये पायी तीर्थयात्रा संकल्प शुद्ध असला की ते कार्य सिद्धीला जात असतो. महाराज मनाचे संकल्प पाववेल सिद्धी तरी राहे बुद्धी त्याचे पायी. सुंदर असा त्यांचा परिवार नंदकुमार बाळासाहेब भांडे साईनाथ बाळासाहेब पाटील भांडे समस्त भांडे पाटील परिवार भगवान परमात्मा सांगतात मनाचे संकल्प पाववेल सिद्धी. कार्य कोणतंही असो त्या कार्यामध्ये सात्यता असावी लागते तेव्हाच ते कार्य सिद्धीला जात असतं. म्हणून कार्य कोणतंही करत असताना सत्यम व्रतम प्रियम निर्वाक्यम मध्ये सात्यता असावी आणि त्या कार्यामध्ये सफलता प्राप्त करण्याकरता अगोदर संकल्प सोडावा लागत असतो. विठाला 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 विठाला. तीर्थयात्रा तीर्थयात्रा करत असताना माऊली ज्ञानोबराया सांगतात चित्त स्थिर असावं. तीर्थयात्रे सुखी जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ संता संगे सेव वासुदेव धनीवरी. तीर्थयात्रे सुखी जाऊ विठ्ठल नाम घेऊ संता संगे सेवू वासुदेव धनीवरी. तीर्थयात्रा साधू संतांच्या संगतीमध्ये सांगितली महाराज. कारण साधू संत मायेच्या पलीकडल्या प्रांतातला विषय आहे. आपण तीर्थयात्रेला गेलात ही बुद्धी अशी आहे महाराज या बुद्धीमध्ये अनेक विचार प्रवेश करत असतात. म्हणून जरी तीर्थयात्रा करतोय परमार्थ करतोय भजन करतोय तरी सुद्धा संसारातले विचार या चित्तामध्ये प्रवेश करत असतात. आणि साधू संतांच्या संगतीमध्ये संसार चित्तामध्ये प्रवेश करत नाही. याचं कारण लाथाळीला संसार संसार लाथाळीला संसार संसार
संसार केला षडभ्रमेचा मान षडविकार काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार आणि महिला मंडळ पुढे सरकार पुरुष मंडळ पुढे सरकार पाठीमागे जागा नाही कामावरती विजय क्रोधावरती विजय या महिला मंडळ पुढे या आणि लोभावरती विजय पुढे सर जीवनामध्ये काम क्रोध लोभ मद मत्सर आणि अहंकार या षडविकाराच्या पलीकडे संत असतात म्हणून नको ते विचार या बुद्धीमध्ये येत नाही शास्त्रामध्ये 18 प्रकारची बुद्धी सांगितली तैल बुद्धी चर्म बुद्धी दगड बुद्धी तुगा म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड त्या उनी दगड बरे देवान काहींची बुद्धी दगडासारखी असते महाराज आणि वैज्ञानिकांचं मत आहे की या बुद्धीमध्ये सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत 86,000 विचार प्रवेश करतात मला 86,000 विचार प्रवेश या बुद्धीमध्ये करताना आपल्या किती उपयोगाचे विचार प्रधान जीवन मनुष्याचं आहे म्हणून विचार असावा आत्मात्मा विचार असावा कोहम कदमिदम जातम कम हे करता अस्य विद्यते मी ब्रह्म आहे अहम ब्रह्मास्मी जीव ब्रह्म आहे आणि जीवाच्या ठिकाणी असणारा अज्ञान त्या अज्ञानामुळे जीवाला दुःख भोगावं लागतं आणि नको ते विचार या बुद्धीमध्ये येत असतात विचार एकच असावा कुठून आलात कशा करता आलात येण्याच प्रयोजन काय घेईन मी जन्म याजसाठी देवा घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझे चरण सेवा साधावया ब्रह्म जाणण्याकरता जीव मृत्यू लोकांमध्ये आला तीर्थयात्रा काय त्याला प्राप्त करण्याचं एक साधन आहे म्हणून तीर्थयात्रा केली पाहिजे भगवंत प्राप्तीचे हे काही साधन आहेत कोणी जीवनामध्ये त्याला प्राप्त करण्याकरता योग साधना करताय कोणी ध्यान करतायत कोणी तप साधना करतायत तबे विना दैवाद दिदल्या विना ब्रह्म गुजे विना ही कोण सांगे गुजे विना विना
विना दैवत तपा बिगर देव नाहीये तवे विना दैवत दिदल्या विना प्राप्त गुजे विनायित कोण सांगे गुरु बिगर अनुभव नाही संतान बिगर अनुभव नाही म्हणून ज्ञानोबर आहे सांगतात ज्ञान देव सांगे दृष्टांताची मात साधूच्या संगती तरुणोपाय म्हणून साधू संतांच्या संगतीत तीर्थयात्रा त्यांच्या संगतीत तीर्थयात्रा केली की परमात्मा आपोआप भेटेल महाराज तुका म्हणे द्याची पायी पायी कोसन ओण यावास करील तिथे किंवा संताबाई माता ठेविता सद्भावे तिने भेटी देव आपे आप योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांनी सुद्धा जीवनामध्ये पायी तीर्थयात्रा केली महाराज गुरुवर्य स्वामी रामगिरी महाराजांनी सुद्धा पायी तीर्थयात्रा केली पायी भ्रमण केलं त्यानंतर एकनाथ महाराज असतील ज्ञानोबराय असतील ज्ञानोबरायांनी सुद्धा नामदेव महाराजांच्या संगतीत तीर्थयात्रा केली महाराज आणि नामदेव महाराजांच्या संगतीमध्ये तीर्थयात्रा करत असताना योग आणि नाम याची सांगड या ठिकाणी घालून दिली महाराज योगापेक्षा नाम श्रेष्ठ आहे विठाला विठाला तीर्थयात्रा करत असताना तहान लागली नामदेव महाराजांना आणि ज्ञानोबरायांना म्हणून एका विहिरी जवळ गेलेत योग मायेने ज्ञानोबराया विहिरीत गेले पाणी पिलेत नामदेव महाराजांना प्रश्न करतात तुम्ही आपलं करा भजन नाही का नामदेव महाराजांनी भजन करायला सुरुवात केली महाराज पांडुरंगाला पंढरपूर मध्ये घाम आला ही ताकद ही शक्ती नामामध्ये आहेत महाराज योगापेक्षाही नाम श्रेष्ठ आहे योग मार्ग हा दुस्तर मार्ग आहे भगवंतापर्यंत पोहोचण्याचा मार्ग निश्चित आहे पण कलियुगामध्ये नाही आहे म्हणून योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांनी सुद्धा परमात्म्याला प्राप्त केलं योगाद्वारे केलेलं आहे चांगदेव महाराजांनी प्राप्त केलं योगाद्वारे केलं ज्ञानोबरायांनी प्राप्त केलं योगाद्वारे केलेलं आहे पण कलियुगामध्ये योग नाही हरे नाम हेम केवलम कलौ नास्तेव 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 गतिर्नदाः नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरी जी सोपस कलियुगा माझी करावे कीर्तन कलियुगा माझी करावे कीर्तन कलियुगा माझी करावे कीर्तन कलियुगा माझी करावे करावे कीर्तन विने नारायण दिल भेटी कीर्तन म्हणजे समाजा पुढे उभं राहून ते कीर्तन नाही कीर्तन म्हणजे अखंड भगवंताचं चिंतन होय अंग हरी रूप कीर्तन सांग होय अंग हरी रूप संपूर्ण स्वरूप हरिमय हे कीर्तन आहे हे भजन आहे हे भगवंत प्राप्तीचे साधन आहेत यज्ञ मार्ग दुस्तर मार्ग सूक्ष्म मार्ग पूर्वी ऋषी मुनी मार्कंड ऋषी असेल गंधमादन ऋषी असेल अगस्त्य असेल विश्वामित्र ऋषी असेल पूर्वीच्या काळामध्ये ऋषी मुनी अनेक वर्षे यज्ञ करत असेल यज्ञदान भक्कर्मत्याज्यं कार्यमेवदत् यज्ञोदानं तपस्नैव पावनानि मनुष्यनाम जीवन कृतार्थ बनण्याकरता यज्ञादी कर्म पूर्वीच्या काळामध्ये ऋषी मुनी करत असायचे
पण मंत्र चुकला की कर्म भोगावे लागतात, म्हणून यज्ञ मार्ग सुद्धा सूक्ष्म मार्ग आहे. महाराजांचं प्रमाण आहे. हे सगळे मार्ग खंडित केले महाराज. मोडलिया सूक्ष्म मधुस्तर. सूक्ष्म म्हणजे यज्ञ मार्ग आणि दुस्तर मार्ग म्हणजे योग मार्ग. कारण योग साधना ध्यान जितासनो जित श्वासो जित संगो जितेंद्रिय, योग साधना ध्यान धारणा करण्याकरता अगोदर आसनावरती विजय असावा लागतो माणूस. ज्या आसनामध्ये सामर्थ्य आहे म्हणून दुसऱ्याचं आसन कधी वापरू नये महाराज. दुसऱ्याचे कपडे सुद्धा वापरू नये, त्याच्यामध्ये सुद्धा दोष असतात. ज्याला अनुभव घ्यायचा, ज्याला खोचली झाली त्याचे कपडे घालून पहा. राजकारण गजकरण सारखंच महाराज. किती डॉक्टरकडे जातो मी, ते गजकरण जातच नाही. का कपड्यामध्ये दोष असतात, संस्कार शिल्लक असतात, भूमीमध्ये सुद्धा दोष असतात ना. म्हणून तर आपण कोणतंही कार्य करत असताना अगोदर भूमिपूजन करत असतो. भवनाधिक दोष भूताधिक दोष, हे काही दोष आहेत. भवनाधिक दोष जाण्याकरता भूमिपूजन. भूताधिक दोष म्हणजे काय? काही वास्तूमध्ये पहा तुम्ही, झोप येत नाही ती वास्तू आपोआप वाजत आवाज करत, घर सुद्धा आवाज करतात महाराज. नको ते विचार येतात, स्वप्न पडतात, डचकून माणसं उठतात. म्हणजे अशा काही जागा आहेत महाराज, त्या जागेमध्ये सुद्धा दोष असतात. म्हणून आपण वास्तुशांती करतो नाही का. अशा प्रकारे आसनावरती सुद्धा विजय असावा लागतो माणूस. दुसऱ्याचे जर कपडे घातले तर त्यामध्ये सुद्धा संस्कार येतात. गुरुवर्य महाराज नेहमी सांगत असतात. राजा परीक्षितीचं उदाहरण महाराज सांगत असतात. निगम कल्पतरोर गलितम फलम शुकमुखाद मृत द्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मोह रसिका भुवि भावुका. राजा परीक्षिती परमार्थ करणारा राजा, भगवंताचा अखंड चिंतन करणारा राजा, पण एक दिवस
विपरीत बुद्धी राजाला सुचली महाराज. भ्रमण करत असताना वनामध्ये कुणी एक महात्मा ध्यानास्थ बसलेले होते. त्या महात्म्याच्या कुटियाजवळ राजा परीक्षित गेले आणि गेल्यानंतर महात्माजी ध्यानास्थ बसलेले होते. त्या महात्म्याचं नाव काय होतं? शमी कृष्ण. शमी कृष्णांना आवाज दिला राजाने. पाणी पिण्याची इच्छा निर्माण झाली, पण योग साधनेमध्ये ध्यानास्थ बसलेले होते. ज्या वेळेला ध्यान लागतं योग साधनेमध्ये या जगताचा विसर पडतो महाराज. ध्यानास्थ बसलेले राजाने आवाज दिला. आवाज त्यांच्या कानापर्यंत गेला नाही. जंगल में जोगी बसता है, कभी हंसता है, कभी रोता है, कभी फिरता नंगम नंगाए, जो मिल जाए सो चंगाए. आपलं ध्यान लावून बघ. राजाने मेलेला सर्प ऋषीच्या गळ्यामध्ये घातला, निघून गेला आणि तो सर्प मेलेला शृंग ऋषींनी पाहिला. शृंग ऋषी हे शमीक ऋषीचे पुत्र आहेत आणि मेलेला सर्प पाहिला. माझ्या पित्याच्या गळ्यामध्ये कुणी सर्प टाकला मेलेला म्हणून श्राप देऊन टाकला राजाला. 7 दिवसामध्ये तुझा मृत्यू होईल. राजा परीक्षितीमुळे भागवत कथा घडली महाराज. 7 दिवसामध्ये मृत्यू. मग राजाला अशी बुद्धी का सुचली हो? भजन परमार्थ करणारा राजा. याचं कारण की राजाने आपल्या मस्तकावरती जरासंधाचा मुकुट धारण केलेला होता म्हणून राजाची बुद्धी फिरली महाराज. त्या मुंगुटामध्ये असणारे दोष, त्या मुंगुटामध्ये असणारे संस्कार, म्हणून दुसऱ्याच्या वस्तू सुद्धा कधी वापरू नये. एक विद्वान ब्राह्मण होता आणि त्या ब्राह्मणाला एका चोराने आमंत्रित केलं. चोराने त्याच्या पत्नीला प्रश्न केला. म्हणले आयुष्यभर चोरी केली पण कधी पोलिसांना सापडलो नाही, म्हणून माझी इच्छा आहे की विद्वान ब्राह्मणाला भोजन द्यावं. ब्राह्मण जो दिवसामध्ये 3 वेळा स्नान करतो म्हणजे त्रिकाल संध्या करतो, ज्याच्या जीवनामध्ये विवेक आहेत, अंगावरती जानू परिधान केलेला आहे आणि किमान 108 वेळा गायत्री मंत्राचा जप करतो, त्याला ब्राह्मण म्हणतात. आता वास्तविकता जप 1000 वेळा सांगितलेला आहे. पुरावा भगवान दत्तात्रयांच्या चरित्रामध्ये 36व्या अध्यायामध्ये वर्णन आहे. विप्रवी म्हणजे विवेक आणि प्र म्हणजे प्रधान, ज्याचं जीवन विवेक प्रधान आहे तो ब्राह्मण. असा विद्वान ब्राह्मण भोजन करण्याकरता आला. चांदीचं ताट भोजना करता महाराज ते चोरून आणलेलं होतं. आता चोराच्याच घरी घेऊन म्हणलं का ताट विकत आणलेला सांगत. सुवर्णाचा ग्लास पाणी पिण्याकरता काय महाराज. आणि भोजन झालं. अन्नामध्ये सुद्धा दोष असतात बर का. गुरुवर्य महाराज कायम सांगतात ब्रह्मार्पणं ब्रह्म ब्रह्माग्न ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्म कर्म समाधिना. अशा प्रकारे अन्न शुद्ध करण्याचा मंत्र आहे बर का. गीतेमध्ये श्लोक आहे ब्रह्मार्पणं ब्रह्म. ब्राह्मणानं भोजन केलं महाराज आणि ग्लासच खिशात घातला. गेलं ब्राह्मण ग्लास घेऊन. घरी गेल्यानंतर ब्राह्मणाने विचार केला, आयुष्यभर परमार्थ केला, अशी बुद्धी का सुचली. म्हणून तो ग्लास देण्याकरता ब्राह्मण पुन्हा माघारी फिरला आणि विचारलं आपण व्यवसाय काय करतात. म्हणले चोरी. मला चोराच्या घरचं अन्न खाल्यामुळे बुद्धी फिरली ना. म्हणून अन्नामध्ये सुद्धा दोष असतात, भूमीत दोष असतात, आसनात दोष असतात. म्हणून जितासनो जित श्वासो जित संगो जितेंद्रिय योग साधना श्वासावरती विजय. त्याच्यानंतर संगतीवरती विजय. संगत दुर्जनाची असेल तर तीर्थयात्रा घडणार नाही, परमार्थ घडणार नाही, काहीच घडणार नाही.
बेडकाने उंदराशी मैत्री केली, दोघही एका सरोवरावरती पोहायला गेले. आता उंदराला पोहता येत नाही, यानं कशाला जावं. बेडकाने एक दोरी घेतली, आपल्या पायात बांधली, एक उंदराच्या पायात बांधली, सरोवरात डुबकी मारली. उंदराच्या नाका तोंडात पाणी गेलं, बेडूक पाण्याच्या बाहेर आला. उंदीर मेला, मेलेला उंदीर गारीनं पाहिला. मेलेला उंदीर गारीनं पाहिला, उंदीर गारीनं उचलला, बेडूक आपोआप गेला महाराज. कशामुळं? संगतीमुळं. म्हणून संगत संतन की करले, संगत संतन की करले, संगत संतन की करले, संतन की करले, संगत संतन की करले, जन्म का सार्थक कछु करले, जन्म का सार्थक कछु करले, संगत संतन की करले, संगत संतन की करले, संगत संतन की करले, संगत संतन की करले. संगत संतन की करले. संतांच्या संगती जीवन व्यतीत करा. संतांची संगत करत असताना सुद्धा विचार करून संगत केली पाहिजे. कबीरा संगत साधू की कभी ना निष्फल होगे, चंदन वासना लिमन कैसी हो. साधूची संगत करत असताना का विचार करून केली पाहिजे? याचं कारण साधूचं जीवन कर्म प्रधान जीवन आहे आणि तुमचं जीवन विचार प्रधान आहे. गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या सोबत संगतीमध्ये अनेक जण राहिले महाराज. जे चांगले राहिले त्यांचं कल्याण झालं. कर्म चुकले, कर्म भोगावा लागले, डोळ्यासमोरचे उदाहरण आहेत. म्हणून साधूची संगत करत असताना विचार करून केली पाहिजे. बहुत सोच समज कर संगत करना फकीरों से. कारण साधूला काही लेणं घेणं राहत नाही महाराज. अशा प्रकारचं जीवन हे साधू संतांचं असतं. म्हणून साधू संतांच्या संगतीत परमार्थ सांगितला. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार या भवसागरामध्ये मोठे मोठे प्राणी आहेत. जसं समुद्रामध्ये काही प्राणी असे आहेत की जहाजाला सुद्धा पलटी करून देतात. जहाज किती मोठी आहे, जहाजापेक्षा सुद्धा काही मासे मोठी आहे समुद्रामध्ये. तसाच हा भवसागर आहे. सिंधू, सिंधू म्हणजे समुद्र, आणि संसाराला सुद्धा सिंधू म्हटलेले आहेत महाराज. या संसार रूपी सागरामध्ये सुद्धा हे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार अशा प्रकारचे मोठे मोठे प्राणी आहेत. ते परमात्म्यापर्यंत पोहोचू देत नाही. म्हणून साधू संतांच्या संगतीत राहा, जीवन कृतार्थ बनेल. तीर्थयात्रा करा, तप करा, साधना करा, ध्यान करा, पण साधूच्या संगतीत करा अभंगाचं प्रथम चरण. तीर्थव्रतने त्रिवेणी संगम
संगमे नाना तीर्थे भ्रमे चित्त नाही नामी धरी दे व्यर्थ विठोबार कुमाई मौली ज्ञानोबर आहे असं त्रिवेणीचा संगम आहे जी त्रिवेणी संगम गंगा माता ब्रह्मदेवाने कमंडलू मध्ये धारण केली भगवान शिवाने जटामध्ये धारण केली भगवान श्री कृष्ण परमात्म्याने चरणामध्ये धारण केले अशा प्रकारे ज्या गंगा माईवरती आपण जीवनामध्ये केलेलं जे पाप आहे त्या पापातून मुक्त होण्याकरता स्नान करण्याकरता त्या ठिकाणी जात असतो पण माऊली सांगतात स्नान व्रत वैकल्य तीर्थ व्रत नेम भावी विनसिद्धी वायाची उपाधी करिसे जनान म्हणून श्रद्धा आणि भाव असावा तीर्थ व्रत नेम आणि ज्याच्या जीवनामध्ये नियम आहेत त्याच्या जवळच परमात्मा वास करत असतो नित्य नेम नामे ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी अनेक प्रकारचे भाव शास्त्रामध्ये सांगितले माधुर्य भाव हास्य भाव वात्सल्य भाव साख्य भाव साख्य भाव अर्जुनाच्या ठिकाणी दास्य भाव गोपींच्या ठिकाणी दास्य भाव हनुमंतरायांच्या ठिकाणी माधुर्य भाव गोपींच्या ठिकाणी आणि साधू संतांच्या ठिकाणी सुद्धा वात्सल्य भाव असतो माणूस ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विना ब्रदेयम पोटी भार वाहे त्याचे सर्व सोयी सायेम तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओजे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विना ब्रदेयम ऐसे
ऐसे कळवळ्याची जाते करी लावा विनाब्रदे कुठलाही लाभ नाही तरी सुद्धा प्रेम करतात जेने बाळा दिलेने देवविता ते देणे बरे सुखावे माता ते विशिष्याशी अनुभव होता सुखावे तत्वदा सद्गुरुराव कुठलाही लाभ नाही तरी प्रीती करतात प्रेम करतात आणि अशा प्रकारे मौलिक ज्ञानोबराय सांगतो व्रत कैवल्य करत असताना साधू संतांची संगत जीवनाचं अंतिम ध्येय भगवंताचं चिंतन अभंगाचं द्वितीय चरण मुख पाडणारे पापी हरी विना धावया न पावे कोणी हरी विना धावया न पावे कोणी हरी विना धावया न पावे कोणी नामाची मुख पाडणारे पापी हरी विना धावया न पावे कोणी हरी विना नामासे विनमुख तो नर पापिया हरी विन धावया न पवे कोणी तुका म्हणे तुझ सोडवी ना कोणी एका चक्रपाणी वाचोनिया म्हणून आयुष्यभर परमार्थ करा भजन करा चिंतन करा भगवान परमात्मा सांगतात जो भगवंताचं भजन करत नाही भगवंताचं नामस्मरण करत नाही तो पापी आहे माऊलींचे शब्द आहे महाराज तो नर पापिया हरी विन धावया न पवे कोणी आणि नामाने जीवाचा उद्धार होतो जीवन कृतार्थ होतो असं पुराणामध्ये वर्णन आहे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण ज्यांनी वर्णन केलं कोरियाची कीर्ती वाढली गण केले रामायण रामा आधी वाल्मिक ऋषींचं वर्णन महाराज अभंगाच्या ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली
प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धार दे, तिन्ही लोकांचा उद्धार आणि नामाने आपल्या पूर्वजांना सुद्धा सद्गती प्राप्त होते. ज्ञानोबराया सांगतात आणि पूर्वज आपल्याला आशीर्वाद देतात. एका वेळेला आपल्यावरती परमात्मा रुसला तरी चालेल, पण आपले पूर्वज कधी रुसता कामा नाही महाराज. कारण पूर्वजांनी श्राप दिला तर तिने ताळात कोणी नाही महाराज. हे भगवान परशुरामांचं जिवंत उदाहरण आहे. परशुराम जमद अग्नीचे पुत्र, ज्यांनी 21 वेळा नक्षत्रे पृथ्वी केली, पण जोपर्यंत पूर्वजांचं पुण्य बलवान होतं तोपर्यंत परशुराम कधीच युद्धामध्ये हारले नाही. ज्या दिवशी पूर्वजांचं पुण्य संपलं त्या दिवशी परशुराम युद्धामध्ये हारले होते महाराज. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये सफलता प्राप्त करतो याला कारण आपले पूर्वज आहे. तुम्ही तीर्थयात्रा करा, कोणतीही साधना साध्य करा, या मागे आपल्या पूर्वजांचं पुण्य आहे. आपण चांगल्या कुळामध्ये जन्माला आलो याला कारण सुद्धा आपले पूर्वज आहे, आणि आपण नास्तिक कुळात जन्माला आलो याला सुद्धा कारण आपले पूर्वज आहे. आणि आपण केलेले कर्म पूर्वजांना भोगावे लागतात आणि पूर्वजांनी केलेले कर्म हे आपल्याला भोगावे लागतात महाराज. असे कितीतरी उदाहरण आहे. विक्रम राजाचं उदाहरण आहे, भगवान परशुरामांचं उदाहरण आहे. म्हणून माऊली ज्ञानोबराय सांगतात नामाने तिन्ही लोकांचा उद्धार होतो, नवे नवे कुळाचा सुद्धा उद्धार होतो. ज्ञानदेव म्हणे परंपरा त्यांचे कुळ शुद्ध. योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने, गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने वंदे हम सचिदानंद वेदातीतम सद्गुरु नित्यं पूर्ण निरंकारं निर्गुण स्वात्म संसिदं निर्गुण निराकार हे सचिदानंद स्वरूप गुरुवर्य स्वामी रामगिरी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने झालेली ही कीर्तन रूपी सेवा महाराजांच्या चरणावर समर्पित करू. उपस्थित बेटाचे एकनिष्ठ सेवक, नेहमी गुरुवर्य महाराजांच्या सेवेमध्ये तत्पर असणारे आमचे चंद्रकांतजी महाराज सावंत काकांना धन्यवाद. उपस्थित बेटाचे एकनिष्ठ सेवक आमचे चोबे दादांनाही धन्यवाद. उपस्थित बेटाचे एकनिष्ठ सेवक आमचे निकुले पाटलांनाही धन्यवाद. उपस्थित आमचे भांडे दादांनाही धन्यवाद. उपस्थित मृदंगाचार्य महाराज आमचे गणेश महाराज त्यांनाही धन्यवाद. आमचे कैलास भाऊ फाळके महाराजांनाही धन्यवाद. त्यानंतर तांबे महाराजांनाही धन्यवाद. आमचे अशोक मामांनाही धन्यवाद. बेटामध्ये सेवा करण्याकरता येणार महिला मंडळ, पुरुष मंडळ त्यांनाही धन्यवाद. सावता मंडप, श्री क्षेत्र हनुमंत गाव साऊंड सिस्टीम वाल्यांनाही धन्यवाद. त्यानंतर उपस्थित सर्वच मान्यवर महाराज मंडळी,
भजनी मंडळ, ग्रामस्थ मंडळी सर्वांना धन्यवाद देतो. कॅमेरेवाल्यांनाही धन्यवाद आणि कुणी राहिलं असेल त्यांनाही धन्यवाद. आमच्या सोबत आलेले आमचे प्रवीण भाऊ त्यांनाही धन्यवाद. झालेली सेवा गुरुवर्य महाराजांच्या चरणी समर्पित. जय विठ्ठल जय जय तुम्हाला जेवणासाठी जागा नाही. आमची तिथे भाजी तयार होऊ राहिली, गुलाबजाम तयार होऊ राहिले. आज या ठिकाणी बाळासाहेब महाराज, रूपचंद पाटील भांडे आणि त्यांची सौभाग्यवती लताबाई बाळासाहेब भांडे यांनी नर्मदा परिक्रमा पाहू आणि नव्याने नामकरण झालेले हरिभक्तीपराय महंत विश्वनाथ गिरीजी महाराज यांचं सुसरावे कीर्तन या ठिकाणी संपन्न झालं. भांडे परिवाराच्या वतीने महाराजांना शतशः धन्यवाद. या ठिकाणी त्याचबरोबर त्यांच्यासोबत आमचे गोपीनाथ नाना फाळके यांचाही 2 दिवसापूर्वी कार्यक्रम झालेला आहे. त्यांनी परिक्रमा कृपया वाडे मंडळाने भांडारगृहामध्ये जा, बाकीचे पंक्ती धरून घ्या. रूप पाहता लोचनी, 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 लोचनी. सुख झाले वो साधनी, साधने सुख झाले वो साधनी, साधने सुख झाले वो साधनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव 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 बरवा, विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, बहुत सुकृताचे जोडी म्हणून विठ्ठली आवडी, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. विठ्ठल बरवा, तो हा 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 विठ्ठल बरवा. सर्व सुखा